मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय FM गोल्ड वाहिनी. कार्यक्रम सुरू झालेला आहे युवा तरंग आणि आपल्यासोबत आहे मी RJ सीमा निकम शिरोडकर. आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते की युवा तरंग कार्यक्रमात आपल्यासोबत गप्पा मारायला आज एक युवा मित्र येणार आहे. तर तो युवा मित्र आपल्या स्टुडिओत आलेला आहे, ज्याचं नाव आहे नील राजुरीकर. नील, तुझं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच सीमा. आणि सर्व श्रोत्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना एक हेल्दी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वा. तर आता नील जो आहे तो आहे अभिनेता, त्याचबरोबर तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, स्क्रिप्ट रायटर आहे आणि स्क्रिप्ट ट्रान्सलेटर सुद्धा आहे. त्याचबरोबर डब डिरेक्टर म्हणून सुद्धा तो काम पाहतो. मंडळी, मला कळलंय हे सगळं ऐकल्यावर तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की हा युवा मित्र नक्की काय बरं करतो. हो की नाही? तर मी त्याने आतापर्यंत काय काय काम केलेलं आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊयात. तर नीलने अभिनेता म्हणून बरीच कामं केलेली आहेत. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमध्ये त्याने काम केलेलं आहे, एकांकिकांमध्ये त्याने काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्याने सिरियल अबीर गुलाल या सिरियलमध्ये सुद्धा काम केलंय, लाईफमेट या वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलंय आणि तांडव या सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका सुद्धा केलेली आहे, जी पॅरलल लीड कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर दुसरी जिव्हारी या चित्रपटात सुद्धा सेकंड लीड कॅरेक्टर नील तू केलेला आहेस. आणि नुकताच प्रदर्शित झालेला मंगला या चित्रपटात सुद्धा तू छान अशी भूमिका केलेली आहेस. त्याचबरोबर तू जवळपास 5 वर्ष झाली तू डबिंग या क्षेत्रात काम करतोयस. आवाज देण्याचं काम तू करतोयस आणि बऱ्याच माध्यमांसाठी तू काम केलेलं आहेस. त्याच्यामध्ये सुद्धा सिरीज आहेत आणि काही सिनेमे आहेत, त्याच्यासाठी तुझा आवाज दिलेला आहेस. आणि 10 आणि 10पेक्षा जास्त या डबिंगच्या कार्यक्रमांसाठी तू डब डिरेक्टर म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झी मराठीची जी स्पर्धा झाली होती महाराष्ट्राचा सुपरस्टार, त्याच्यामध्ये सुद्धा तू सहभाग नोंदवला होतास आणि तू 30 या गटापर्यंत गेला होतास आणि बरेच तुला राज्यस्तरीय तुला पारितोषिकं सुद्धा मिळालेली आहेत. तर पुन्हा एकदा नील, तुझं कार्यक्रमात मी स्वागत करते. आणि अर्थात जो अगदी सामान्य प्रश्न असतो, ज्या प्रश्नाने कार्यक्रमाची सुरुवात होते, तर तोच प्रश्न मी तुला विचारणार आहे की नील, हे सगळं जे आहे वैविध्यपूर्ण तुझ्या या सगळ्या भूमिका आहेत, हे सगळं, या सगळ्याची सुरुवात, मुख्यतः अभिनयाची सुरुवात तू कधी केलीस आणि कधी ठरवलंस हे सगळं आपण करायचं आहे? खरं तर कसं आहे माहिती आहे का, की मी हे जे म्हणतेस ते सगळं लहानपणापासूनच, म्हणजे अभिनय नाही पण इतर ज्या बाकीच्या कला आहेत, तू म्हणशील गायनाचं असेल, मी लहानपणापासून पखवाज वाजवायला शिकलो. त्यानंतर गायन शिकलो 2 वर्ष फक्त. संजय मराठे जे सध्या नुकतंच त्यांचं निधन झालं, त्यांच्याकडे मी शिकलो होतो. आणि प्लस म्हणजे लहानपणापासूनच शाळेमध्येच असताना मी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. अभ्यासातही हुशार होतो, त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी ओघाओघाने येतच होत्या. शाळेने मला खूप प्रोत्साहित केलं ह्या गोष्टीसाठी. प्रेरणा हायस्कूल माझ्या शाळेचं नाव, जिथे मी 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. शाळेत असताना ह्या गोष्टीमध्ये जास्त मी इन्व्हॉल्व्ह व्हायचो. आणि त्यानंतर मग सायन्स फील्डला गेलो, त्यामुळे मग पुढे काही ह्या क्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये करेल किंवा त्यामध्ये काही प्रोग्रेस करायची किंवा करिअर करायचं असं काही ठरवलं नव्हतं. पण ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष तास सॅट्स एअर कॅटरिंग लिमिटेड एअरपोर्टला आहे, ज्याच्यामध्ये इन फ्लाईट केटरिंग म्हणतात. ग्रॅज्युएट झालंस तू, कशातून केलंस? माझं ग्रॅज्युएशन ॲक्च्युअली सायन्स फॅकल्टीमधून आहे. ग्रॅज्युएशन माझं केमिस्ट्रीमध्ये झालं. हो, BSc केमिस्ट्री. त्याच्यानंतर मी क्लिनिकल रिसर्च अँड डेटा मॅनेजमेंटचा कोर्सही केला होता. अँड त्यानंतर आपलं ICFI युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंगची डिग्री घेतली होती, MBAची. सो तेवढं शिक्षण घेतलं आणि जॉब वगैरे छान चालू होता माझा. आणि माझा एक मित्र आहे संतोष गायकवाड नावाचा, तो अचानक माझ्या आयुष्यात आला. आणि
त्याचं ह्या क्षेत्रामध्ये फार ओढ होती, म्हणजे तो ॲक्टिंग वगैरे हे करायचा. सो तो एक दिवस असंच म्हणाला की अरे मला डान्स क्लासेस वगैरे सुरू करायचे आहेत. सो मी अर्निंग करत होतो. देन म्हटलं ठीक आहे, आय विल प्रोव्हाइड यू फायनान्स. मग त्याला मी ते चालू करण्यासाठी पैसा वगैरे आम्ही हे केलं आणि चालू केलं. आणि एके दिवशी हे चालू असतानाच माझा जॉबही सुरू होता. अँड देन जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्षानंतर जॉब पूर्ण झाला, देन मग महाराष्ट्राचं सुपरस्टार हे तेव्हा आलं होतं. आणि तेव्हा तो मला घेऊन गेला तिकडे. म्हटलं की चल चल माझ्याबरोबर चल, बिकॉज त्याला सोबत हवं होतं कोणीतरी. म्हणून मी गेलो. म्हटलं अरे मी करणार काय, मला काहीच येत नाहीये, मी तिथे बसून बोर होणार. तो म्हणाला की नाही नाही चल चल काहीतरी कर तू तिथे. मग असंच म्हणजे असंच हो हो. आणि त्याच रात्री स्वर्ग पिक्चर लागला होता गोविंदाचा. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो डायलॉग आहे की हा जस्ट साहब यहाँ पे कोई अपने मर्जी से तवाइफ नहीं होती, जो काही तो मोनोलॉग सोलोलोकी आहे त्याची मोनोलॉग आहे, तर तो मी लिहून काढला आणि तो मराठी ट्रान्सलेट केला. सो जे ट्रान्सलेशनचं जे आहे ते तेव्हा होतं. आणि ट्रान्सलेट केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच 5 वाजता तिथे गेलो. आणि राजीव पाटील आपले जोगवाचे डिरेक्टर होते, जे आता नाही आहेत. सो ते परीक्षणासाठी तिथे होते आणि त्यांनी माझं तो मोनोलॉग वगैरे ऐकला आणि कॉमेडी करायला सांगितली. काही जमतं का, काहीतरी तुटपुंज असं मी केलं. आणि त्यानंतर खरं सांगायचं झालं तर त्यावेळेस बाहेर ऑडिओ होता ना, ऑडिटोरियममध्ये सगळे असं येऊन बसत होते, सगळा कल्ला होता. आणि जसा मी मोनोलॉग सुरू केला तर काय माहीत नव्हतं ना कितपत आवाज लावायचा किंवा काय. मी सुरू झालो आणि बाहेर पिन ड्रॉप सायलेन्स एकदम. आणि त्यानं जसं मी तो पडदा बाजूला केला आणि त्यानंतर बाहेर पाय ठेवला तसं सगळ्यांचा स्टँडिंग ओवेशन. अरे वा वा वा. आणि इट वॉज लाईक की मला असं झालं की बापरे आपण हे एवढं केलंय. पण म्हणजे तू अभिनयाचं प्रशिक्षण तोपर्यंत घेतलं नव्हतंस आणि तुला अभिनय सुद्धा करायचा नव्हता. नाही, असं काही ठरवलं नव्हतं. छान ग्रॅज्युएशन झालंय, छान एक नोकरी आहे, एक चांगलं पॅकेज मिळतंय, मित्राला मदत करायला तू गेलास आणि तुझा हा अभिनयाचा प्रवास तिथून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. हो, बेसिकली मी ताजमध्ये क्रिकेटर होतो. आय मीन क्रिकेट खेळायचो, सीझन क्रिकेट. अच्छा, म्हणजे तुला क्रिकेटर व्हायचं होतं का? हा, यू कॅन से दॅट, तसं म्हणू शकतेस. असं म्हणतात ना आपल्या भारतामधील सगळ्या ऑलमोस्ट 90% लोकांना 3 गोष्टी व्हायचं, 3 गोष्टींमध्ये आपलं करिअर करायचं असतं. हा, एक म्हणजे तुमचं राजकारण, दुसरं म्हणजे क्रिकेट आणि तिसरं म्हणजे बॉलिवूड. सो ह्या 3 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 90% आपल्या भारतीयांना खूप इंटरेस्ट असतो. अगदी अगदी बरोबर. त्यामुळे माझाही होता ओघाने क्रिकेटमध्ये. नील, तुझा पुढचा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकूयात आणि आपला हा संवाद असा सुरू ठेवूयात. येस, शुअर.